नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर आज आपण आलो आहे आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये। तर बऱ्यापैकी आता आपल्या ह्या प्लॉटला फुटवे जे आहेत ते आलेले आहेत आणि ह्या फुटव्यांचं आता पुढं काय होतं हे तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ करतो आहे। तर थोडक्यामध्ये हे एक ऊसाचं उदाहरण आहे की नेमकं पुढं काय होतं। फुटवे तर आलेत पण फुटवे जे आहेत ते पूर्णपणे जर बघितला तुम्ही तर सशक्त यायला सुरुवात झालेली आहे। तसंच नुसता हा सशक्त फुटवे आपल्याकडे येत नाहीत, त्याच पद्धतीने ही मुळाची डेव्हलपमेंट जी आहे तर ती सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकताय। असं मुळं तुम्हाला तुमच्या शेतामध्ये दिसतात का हे नक्कीच तुम्ही सांगा। त्याच्यानंतर जर फुटव्यांचा जर विचार केला टोटल किती फुटवे असावेत आणि काय आहे तर बघा आपल्याकडे किती फुटवे आहेत। तर हा एक आहे, 1 2 3 छोटा आहे, चौथा, पाचवा, ह्याच्या मागं एक आहे, 6वा 7वा आहे, 8वा आहे, 9वा आहे, हा मेन जेठा आहे, हा 10वा झाला फुटवा, हा 11वा फुटवा, हा 12वा फुटवा आणि हा 13वा आणि हा 14वा, हा 15वा आणि हा 16वा। म्हणजे जवळपास 15 ते 16 फुटवे आहेत। आता ह्यातले ज्यावेळी आपण माती लावणार आहे त्यावेळी ह्यातले नक्कीच थोडेफार फुटवे जे आहेत ते डिस्टर्ब होणार आणि ते थोडे कदाचित वाढणार पण नाही, जे नवीन फुटवे आहेत। पण मला वाटतं की एवढे फुटवे जर आपल्याकडे आले असतील तर ह्यातले कमीत कमी 8 तरी फुटवे आपले वाचतील। तर ह्या पद्धतीनं हा जो रिझल्ट आहे हा आपल्या NPK C5X या प्रॉडक्टचा आलेला आहे। स्पेशली मुळांचं जे एक आपण म्हणतोय तर मुळं कशा पद्धतीने येत आहेत हे बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये।